या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथे मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30च्या सुमारास सिकंदर मुलका शेख वय 55 यांच्यावर धारदार चाकूने वार करण्यात आले। त्यात ते जागीच गतप्राण झाले। 3 नंबरचा जावई सादिक दफेदार वय 35 राहणार पानमंगरुळ तालुका दक्षिण सोलापूर याने हा मर्डर केल्याची माहिती पुढे आली आहे। पोलीस पत्नीवर संशय आणि घटस्फोट मागणीचा राग यातून त्याने हे राक्षसी कृत्य करताना स्वतःवर देखील वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला। या दरम्यान सिकंदर यांना खुनातून वाचवायला गेलेला पुतण्या यांच्यावर देखील संशयित आरोपी सादिक याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून गेल्याने वाचला। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घटनेच्या अनुषंगाने वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। मिळालेल्या माहितीनुसार डोक्यात सणक आणि अंगात शिरलेलं सैतानाचं भूत यामधून सादिक याने सासरा सिकंदर याच्यावर चाकूने तीक्ष्ण वार करून त्यांना यमसदनी पाठवले। चाकूने सपासप वार झाल्याने मृत सिकंदर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले। त्यातून शेतात रक्ताचा पाठ वाहिला। मर्डरच्या घटनेत वयोवृद्ध सिकंदरांचा मृत्यू झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली। दरम्यान मृत सिकंदर शेख यांची मुलगी आणि मुलगा हे दोघेही मुंबई पोलीस सेवेत असल्याची देखील माहिती पुढे आली। आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सादिक याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले। मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास सिकंदर शेख शेतात होते। त्यावेळी शेतात कोणी नसल्याचा फायदा उठवत जावई सादिक याने त्याच्यावर हल्ला चढवला। मृत सिकंदर यांनी मुंबई पोलीस सेवेत असलेल्या मुलीला जावई सादिक याच्यापासून वेगळे केले होते। त्याशिवाय त्याच्याकडून घटस्फोट मिळावा यासाठी खटला सुरू होता। याचा प्रचंड राग सादिक याच्या मनात होता। तो मृत सिकंदर यांच्यावर अनेक महिन्यांपासून चिडून होता, पाळत ठेवून होता। सिकंदर यांना त्याने शेतात गाठले आणि त्यांची निर्घृण हत्या केली। सासऱ्याचा गळा चिरून तो घरी निघाला होता, मात्र ग्रामस्थांना माहिती होताच भेदरलेल्या जावयाने चाकूने स्वतःच्या छातीत वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। इंगळगी गावातील शेतातच जावई सादिक याने सासरे सिकंदर शेख यांचा गळा चिरून हत्या केली। आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तडफडत असलेल्या सिकंदर यांच्याकडे धाव घेतली। त्यावेळी सादिक दफेदार यांनी स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। इंगळगी गावातील ग्रामस्थांनी ताबडतोब वळसंग येथील पोलीस स्टेशनला कळवले। त्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक डोंगरेंसह पथक घटनास्थळी दाखल झाले। मृत सासरे सिकंदर आणि जखमी सादिक या दोघांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला। सादिकचे सासरे सिकंदर शेख यांनी अनेकदा बैठका घेऊन जावई सादिक दफेदारची बाजू समजूत घालण्याचा प्रयत्न केला। मागील वर्ष दीड वर्षांपासून संशयित आरोपी जावई सादिक दफेदार यांनी राग धरला होता। पोलीस पत्नीलाच खलास करतो अशी अनेकदा त्याने धमकीही दिली। सिकंदर शेख यांनी जावयाला मुलीपासून लांब केले होते आणि घटस्फोटासाठी मुलीमार्फत खटला दाखल केला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।